सरकारची वर्षपूर्ती वार्षिक परीक्षेचा निकाल काय? मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत 288 पैकी 235 जागा घेऊन महायुतीचा महाविजय झाला होता. त्याच महायुतीची आज वर्षपूर्ती. नक्की काय बदल झाला? विकास झालाय का विकासाच्या नावावरती भकास? वर्षभरात सरकारनं काय केलं आणि जनतेला काय अपेक्षित होतं? एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की देवेंद्र फडणवीस यांचं सक्षम नेतृत्व आणि महायुतीवरती असणारी त्यांची जबरदस्त पकड यातील वर्षभराचा वार्षिक परीक्षेचा निकाल पाहायला विसरू नका महासागर न्यूजवर. 5 डिसेंबर 2025 रोजी अर्थातच याच दिवशी आज मुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होती, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज महायुती सरकारची वर्षपूर्ती यानिमित्त वर्षभरातील काही मुद्द्यावरती महासागरचा हा टाकलेला प्रकाश. 5 डिसेंबर रोजी शपथ घेतल्यानंतर महायुतीचं सरकार स्थापन झालं आणि विकास कामांना गती आली असं म्हणायला काही हरकत नाही. देवेंद्र फडणवीस एक शिस्तप्रिय नेतृत्व असल्यामुळे त्यांनी सर्व मंत्र्यांना शिस्तीत ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर मंत्र्यांकडून त्यांनी प्रगती पुस्तक देखील मागवलं, ज्यावरून मंत्र्यांनी केलेल्या कामाचा आढावा घेता येईल आणि न केलेल्या कामावरती जोर देता येईल असा हा त्यांचा प्रयत्न होता. पण या एका वर्षामध्ये जनतेनं काय पाहिलं याकडेही आपण थोडंसं लक्ष देऊ. सत्ता स्थापन होऊन 1 वर्ष झालं तरीही महायुतीमधील भांडणं काही संपत नाही. एकनाथ शिंदे यांचं वारंवार नाराज होऊन गावाकडे जाणं असो अथवा दिल्ली दौरा करणं हे जगजाहीर आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपा विरुद्ध शिवसेना अशी भांडणं नित्य नियमाने सुरू आहेत आणि ते आपण दररोज बातम्यांच्या माध्यमातून अख्खा महाराष्ट्र पाहत असतो. त्यामुळे विकास कामं होतात की राजकारण होतंय यावरती जनता मात्र अतृप्त आहे. एका वर्षात महायुती सरकारनं अनेक उत्तम कामं देखील केली आहेत. त्यामध्ये अटल सेतू महामार्ग असो, समृद्धी महामार्गाचे सर्व टप्पे पूर्ण असो, मेट्रो प्रकल्पाची वाढती गती आणि अशा एक ना अनेक योजना या गतीने सुरू आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना यामुळे महाराष्ट्रातील तमाम बहिणी या त्यांच्यावरती खुश आहेत. पण एकीकडे शेतकरी मात्र सरकारवरती नाराज आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचं झालेलं प्रचंड नुकसान, शेतीमालाला बाजारभावच नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी केवळ एक आश्वासन राहिलं, तर शेतीचं प्रचंड नुकसान झाल्यानंतर देखील कृषी मंत्र्यांना पाहिजे तेवढे अधिकार दिले नाही का हा प्रश्न शेतकऱ्यांना तेव्हा पडला होता. कारण बऱ्याच वेळी शेतीच्या नुकसानीवरती एकीकडे बावनकुळे तर एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आपण पाहिलंच आणि त्याचबरोबर अजित पवार यांनी केलेलं एक विचित्र स्टेटमेंट त्यांच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजगी देखील पाहायला मिळाली. शिक्षणाच्या बाबतीत विचार केला तर जिल्हा परिषद शाळा ओस पडत आहे, महापालिकेच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावरती, तर एकीकडे महागाई प्रचंड गगनाला भिडत आहे. बेरोजगारीचा प्रश्न तर वाचून उभा आहे. काही गुंडटोळ्या अल्पवयीन मुलांच्या साह्याने खून, मारामारी यासारखे प्रकार करतात. कारण बाल गुन्हेगारांना त्यातून शिक्षा न होता बाल सुधारगृहात पाठवलं जातं आणि ते लवकरच सुटून बाहेर पडतात. त्यामुळे बाल गुन्हेगारांची संख्या वाढते. या महायुतीच्या सरकारच्या काळात नक्की काय कामं झाले याबाबत ॲडव्होकेट निकिता पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पाहूया. नमस्कार, मी ॲडव्होकेट निकिता पवार. मी राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या लिगल सेलची सभासद आहे आणि त्याचबरोबर मी बॉम्बे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिसिंग करते. आज या सरकारला सत्तेमध्ये येऊन पूर्ण 1 वर्ष झालेलं आहे आणि या पूर्ण वर्षाचा लेखाजोखा जर आपण बघितला किंवा या पूर्ण वर्षामध्ये सरकारने काय कामं केली हे जर आपण बघायला गेलो तर आपल्याला फक्त आणि फक्त हीच गोष्ट दिसेल की या सरकारने फक्त तोडाफोडीचं राजकारण करणे, सत्ता मिळवणे, पैसा मिळवणे याच्याशिवाय या सरकारने गेल्या पूर्ण वर्षामध्ये काहीही केलेलं नाही. या सरकारने त्यांचे जे मित्रपक्ष आहेत त्याच्या पक्षातले सुद्धा लोक फोडून आपल्या पक्षात कसे येतील, आपल्या पक्षामध्ये लोकांची संख्या कशी वाढेल आणि परत आपल्या मित्रपक्षाला कसं डॉमिनेट करता येईल याच्याकडे फक्त ह्या सरकारचं लक्ष आहे. दुसरं तिसरं त्या सरकारने काहीही केलेलं नाही पूर्ण वर्षामध्ये. ना जनतेचे कुठले प्रश्न मांडलेत, ज्या अडचणी आहेत, मध्ये पाऊस ज्यावेळेस चालू होता पावसाळ्यामध्ये किती मोठे पूर आले, लोकांवर किती मोठी संकट आली, शेतकरी राजा अडचणीत सापडला. दुसरी गोष्ट अशी आहे की खूप सारे मुद्दे बोलण्यासारखे आहेत आज, पण
सगळ्यात एक ऐरणीवरचा मुद्दा मला असा वाटतो, ज्या सरकारी शाळा आहेत त्या बऱ्यापैकी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत किंवा बऱ्याच शाळा बंद पडल्या आहेत. ज्या शाळेमध्ये आपल्या देशातील, आपल्या महाराष्ट्रातील गरीब घरचा मुलगा शिकत असतो, कारण का त्याच्या आईवडिलांकडे पैसा नाही म्हणून ते त्या शाळेत पाठवतात, आणि अशा जर शाळा बंद पडल्या तर तो विद्यार्थी काय करणार आहे किंवा तो मुलगा काय करतो, तर तो वळतो गुन्हेगारीकडे. कारण का दुसरं काही साधन नाही आहे त्याला पैसा कमवण्यासाठी किंवा घर चालवण्यासाठी किंवा स्वतःचं जीवन घडवण्यासाठी. तर अशा मुलांना, जी अडल्ट नाही आहेत, म्हणजे जी 18 वर्षाखालची मुलं आहेत, अशा मुलांना गुन्हेगारीकडे आजकालचे राजकारणी वळवत आहेत. सत्तेतल्या लोकांना, या पोरांना हाताला धरून त्यांच्याकडून मर्डर करून घेणे, खंडणी वसूल करणे, धमक्या देणे, अशा पद्धतीचं राजकारण आज बघत आहोत आपण पूर्ण समाजामध्ये. पुण्यातल्या बऱ्याच शाळा बंद पडल्या कारण का त्यांना माहिती आहे की या मुलांना जेल होऊ शकत नाही किंवा शासन त्याच्यावर काही कारवाई करू शकत नाही. त्यांना बालसुधारगृहात पाठवलं जातं आणि पुन्हा ती पोरं जेव्हा बाहेर पडतात तेव्हासुद्धा या मुलांकडे शिक्षण नसल्यामुळे परत ही मुलं याच गोष्टीकडे वळतात. त्यामुळे माझी सगळ्या जनतेला विनंती राहील आणि या सरकारलाही विनंती राहील, 1 वर्ष कंप्लीट झालं, निदान आता तरी कामं करा. आता तरी हे तोडाफोडीचं राजकारण बंद करा. विरोधी पक्षाला बोलण्याची संधी द्या आणि जनतेची सेवा करा. सेवा तर तुम्ही करणार नाही आहेत हे मला माहिती आहे, परंतु थोडीफार, म्हणजे तुम्हाला जनतेमध्ये जाताना लाज वाटू नये या गोष्टीसाठी तर थोडी कामं करावी ही विनंती. अधिवेशनाची घोषणा झाली तर अधिवेशनाचा कालावधी देखील सुरुवातीला 8 ते 18 डिसेंबर पर्यंत ठेवण्यात आला होता. पण पुन्हा तो कालावधी कमी का झाला या संदर्भात ही जनतेला प्रश्न पडला आहे. त्यातच पार्थ पवार प्रकरण आणि इतरही प्रकरण घडल्यामुळे विरोधक तुटून पडतील आणि त्यामुळे जनतेमध्ये वाईट संदेश जाता कामा नये याकरिता तर हे अधिवेशन पुढे ढकललं नाही ना, हा प्रश्न देखील या ठिकाणी पडतो. सरकारची वर्षपूर्ती झाली पण जनतेची स्वप्नपूर्ती झाली का हे पाहण्यासाठी आपण थेट जाऊयात दैनिक महासागरचे नाशिकचे निवासी संपादक प्राध्यापक जयंत महाजन सर यांच्याकडे. सर, आपणास काय वाटतं, आज सरकारचं 1 वर्ष पूर्ण झालंय, वर्षपूर्ती झाली. महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस सरकारला बरोबर 1 वर्ष पूर्ण झाले. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या सहाय्याने 3 पक्षांच्या युती सरकारने 1 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलंय असं म्हणायला हरकत नाही म्हणायला या सरकारमध्ये अनेकदा वादंगाचे प्रसंग निर्माण झाले आणि एकमेकाला कमी लेखण्याचे प्रयोग देखील सुरू झालेले आहे. अनेक वादळाचे क्षण देखील आलेले आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रसंगांना अतिशय खुबीने तोंड दिलेलं आहे आणि त्यातून मार्ग काढलेला आहे. जरी सरकार आज स्थिर असेल तरी सरकारच्या सर्व समस्या सुटल्या असं काहीच नाही. सरासरी दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात, सरासरी 11 लोक रस्ते अपघातात मृत्यू पावतात. त्याच्यामध्ये अद्याप पावेतो कुठलीही सुधारणा झालेली नाही. लाडक्या बहिणींच्या नावाने सरकारने 1,500 रुपये महिलांना वाटले आणि त्यांना सुखी समाधानी करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु एका बाजूने लाडक्या बहिणींना पैसे दिले तर दुसऱ्या बाजूला सरकारकडे कोणत्याही योजनेसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा शिल्लक राहिलेला नाही. अनेक योजनांना त्यामुळे कात्री लागलेली आहे. अनेक मंत्र्यांची वादग्रस्त विधानं ही सरकारला अडचणीत आणणारी ठरली आहे आणि त्यातून मार्ग काढीत 1 वर्ष पूर्ण झालेले आहे. आता अशा अवस्थेमध्ये जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, नगरपालिका निवडणुका तर होऊन गेलेल्या आहेत आणि या सर्व परिस्थितीमध्ये त्याचे निकाल सुरुवातीच्या बाजूने तरी भारतीय जनता पक्षाला अनुकूल लागणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळते. त्यामुळे ती एक मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांचं यश ठरणार आहे. परंतु 1 वर्षाचा मागोवा घेतल्यानंतर अनेक प्रश्न असे आहे की ते सरकारला सोडविता आलेले नाही. मग त्यात शिक्षणाचा प्रसंग असू शकेल. शिक्षणाची अवस्था अशी झाली की ग्रामीण भागातील अनेक शाळा बंद पडत चाललेल्या आहेत. शाळा बंद एका बाजूला पडत आहे, दुसऱ्या बाजूला खाजगी शाळांमध्ये वारेमाप फी सांगितली जाते आणि शिक्षणापासून एक समाज मात्र दूर होत चाललेला आहे. महिलांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरू आहेत. अनेक ठिकाणी चिमुरड्यांच्या हत्या झालेल्या आहेत. मालेगावमधील घटना तर मनाला काळजाला सरे पाडणारी ठरणार आहे. बिबट्याचे हल्ले प्रत्येक गावामध्ये ग्रामीण भागातून आता शहरी भागापर्यंत सुरू झालेले, अनेक निरपराध लोक आणि चिमुरड्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे. सिन्नर तालुक्यातील वडांगळी, खडांगळी, चोंडी, मेंढी हा जो परिसर आहे तिथे बिबट्याचा मुक्त संचार आहे. तिथेही अनेकांचा मृत्यू झालेला आहे, परंतु याबाबत सरकारला अद्याप कोणत्याही प्रकारची त्याच्यात सुधारणा करता आलेली नाही. असे अनेक प्रश्न आहे. महाराष्ट्रामधील या समस्या तशाच आहे, काही अंशी काही सुटलेल्या आहे. असं करून 1 वर्षाची यशस्वी वाटचाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे. कॅमेरामन विकी गुजरसह प्राध्यापक जयंत महाजन, नाशिक.
प्रेक्षकांना केलेल्या आव्हानाला मिळालेला प्रतिसाद देखील आपण पाहूया. जनता नक्की काय म्हणते. प्रथमतः महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन करते, कारण महायुतीच्या या सरकारला आज वर्षपूर्ती होत आहे. आणि मला सांगताना या गोष्टीचा आनंद होतोय की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं महाराष्ट्रातलं हे सरकार आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री दुसरे जे आहेत ते अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार चाललेलं आहे, त्याच्यामध्ये या महायुतीच्या सरकारने खूप छान योजना जनसामान्यांसाठी राबवलेल्या आहेत. त्या जनसामान्यांच्या योजनेमध्ये लाडकी बहीण योजना ही खूप गाजलेली योजना आहे, कारण या योजनेतून प्रत्येक महिलाला आर्थिक स्वावलंबी बनवण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. कारण प्रत्येक महिलेला जे महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात, त्या पैशामधून प्रत्येक भगिनी ही आपल्या संसाराच्या गाड्याला काहीतरी जे संसार त्या करतात त्याच्यासाठी ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी त्यांना त्याची मदत होते. त्या मदतीमधून ते आपला संसार उत्तमरित्या चालू शकतात. त्यामुळे प्रथमतः मी महायुती सरकारचं या निमित्ताने एक महिला म्हणून प्रथमतः अभिनंदन करते, कारण ही लोकाभिमुख योजना या महाराष्ट्र सरकारने महायुतीच्या सरकारने राबवलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अन्न वस्त्र निवारा. त्यामध्ये निवारा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण निवारा नसेल तर तुम्ही काहीच करू शकणार नाही. तर प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आहेत, जे सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक आहेत, त्यांच्यासाठी ही योजना, घराची जी योजना आहे जे लोकांसाठी राबवलेली आहे, ती महायुतीच्या सरकारने राबवलेली दुसरी खूप छान योजना आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यावरती आपल्या स्वतःचं मालकीचं छप्पर त्यांना भेटलेलं आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारला जी वर्षपूर्ती झालेली आहे त्यामुळे त्यांनी या योजना खूप चांगल्या प्रकारे राबवलेल्या आहेत. आणखीन युवकांचे मेळावे घेतलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. युवकांना स्वतःच्या पायावरती उभा राहण्यासाठी त्यांच्यासाठी बेरोजगारांसाठीचे मेळावे घेतलेले आहेत, त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारने खूप छानसे असे उपक्रम राबवलेले आहेत. पुन्हा एकदा आभार मानते आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी राज्याचे तडफदार मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन झालं. या 2025 काही 2024चा काळ नेमकं शेतीविषयक अतिवृष्टी, शेतीमालाचे भाव, शेतीतून निघणारे उत्पन्न या सर्व प्रश्नांनी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले. या सर्व प्रश्नांना युती सरकार मोठ्या हिमतीनं सामोरं गेलं आणि शेतकऱ्यांना मोठा आधार या 1 वर्षाच्या कालावधीत या युती सरकारने दिला. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील गिरीशभाऊ महाजन, राज्याचे माजी कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे, नामदार भुजबळ साहेब, नामदार झिरवाळ साहेब, नामदार भुसे साहेब यांनी अत्यंत मोठ्या हिमतीनं या प्रश्नावर मात केली, शेतकऱ्यांना आधार दिला. राज्याचे माजी कृषी मंत्री नामदार माणिकरावजी कोकाटे यांनी कृषी मंत्री असताना सिन्नर तालुक्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना शेतीविषयक अवजारं, पॉली हाऊस, विविध प्रकारचे शेतीविषयक धोरणं राबवले. त्या धोरणाचा परिपाक म्हणून कुठल्याही प्रकारचे मेहनत, कुठल्याही प्रकारचा वशिला हे माध्यम न राबवता थेट पद्धतीने शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान प्राप्त झालं. तालुक्यातील जनता, तालुक्यातील शेतकरी अत्यंत समाधानी राहिले. या कामी जिल्ह्यातील 5ही मंत्र्यांचे मोठे सहकार्य मिळाले. अशा विविध दैनंदिन समस्येबरोबरच नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्रातील मोठा नदीजोड प्रकल्प नाशिक येथे होऊ घातलेला सिंहस्थ मिळावा यासाठी हे शासन अत्यंत सामोरे जात आहे. अशा या 1 वर्षाच्या कालावधीत केलेल्या कार्याला मी माझ्या वतीनं, भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शुभकामना व्यक्त करतो. सरकारला वर्षपूर्ती झाली, पण आणखी 4 वर्ष बाकी आहेत. या 4 वर्षात नक्की काय होतं हे पाहणं देखील गरजेचं आहे. जनतेच्या अपेक्षा सरकार पूर्ण करणार का? शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच जूनमध्ये होणार का? शैक्षणिक बाबीकडे शासन लक्ष देणार का? याकडे सर्व महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष आहे आणि आमचं देखील. त्यामुळे पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.